नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक उद्या दिनांक 22 जानेवारी रोजी संपन्न होत आहे आणि उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबतची उत्कंठा आता फलटणकरांना लागून राहिलेली आहे. याबरोबरच फलटण नगर परिषदेच्या 3 सुकृत नगरसेवकांची निवडही उद्या दिनांक 22 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. फलटण नगर परिषदेची निवडणूक मागील महिन्यापूर्वी संपन्न झाली आणि यामध्ये थेट नगराध्यक्षपदी शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे 600च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यानंतर 27 नगरसेवकांची संख्या असलेल्या फलटण नगर परिषदेमध्ये 12 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत, तर 9 नगरसेवक हे राजे गट आणि त्यांचे मित्र पक्ष यांचे निवडून आलेले आहेत. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 नगरसेवक आणि 2 अपक्ष असे बलाबल या ठिकाणी आहे. यामुळे अर्थातच भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी यांचे 2 स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट संकेत आहेत. त्याबरोबरच एक स्वीकृत नगरसेवक हा 9 नगरसेवक असलेल्या राजे गट आणि त्यांच्या मित्र पक्षांचा या नगर परिषदेमध्ये निवडून जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट संकेत आहेत. हे सर्व होत असताना आता उद्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उपनगराध्यक्ष असणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष असणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबरच जे दोन नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष मित्र पक्षांचे 2 नगरसेवक या ठिकाणी सुकृत मध्ये जाणार आहेत, त्यामध्ये कोणाची वर्णी लागणार याबाबतही फलटणकरांना कमालाची उत्कंठा लागून राहिली आहे. त्याबरोबरच राजे गट आणि शिवसेनेच्या माध्यमातून सुकृत नगरसेवक जे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लागणार का हे पाहणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण नगर परिषद फलटण.